Hello everybody. In the previous lecture we learned rational number can be written in the non-terminating. Now every rational number is every rational number can be written in a non-terminating recurring form. Non-terminating recurring decimal form म्हणजे प्रत्येक रॅशनल नंबर ही नॉन टर्मिनेटिंग मध्ये आणि रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये लिहिता येते. त्याचं उदाहरण आता मी तुम्हाला दिले होते. परत एक उदाहरण देतो. समजा 1/5 आहे. शून्य घातला पॉईंट दिला 5 गुणे 10 म्हणजे 1/5 किती आलं 0.2 आलं. टर्मिनेट झालं. टर्मिनेट भाग संपला. रिमाइंडर 0 झालं टर्मिनेट झालं. पण शून्याचा भाग जाता येतो म्हणून तुम्ही याला झिरो रिकरिंग म्हणू शकता. आता हे 0 0 0 0 अप टू इन्फिनिटी मग त्याला नॉन टर्मिनेटिंग म्हणतात. आणि 0 0 पुन्हा पुन्हा येतोय त्याला रिकरिंग म्हणतात. नॉन टर्मिनेटिंग झालं अनंतपर्यंत. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा येणे आणि पॉइंट आला म्हणून तो डेसिमल फॉर्म झाला म्हणून नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. समजा आणखी एक उदाहरण घ्यायचं ठरलं. 11 0 0 11 4 44 11 5 55 11 4 44 11 5 बघा 45 तर देते की नाही म्हणजे 5/11 0.45 परत 45 येते म्हणून 2 रेगा होतात. सो 45 इज रिकरिंग आणि हे भाग शेवटपर्यंत चालणार आहे म्हणजे अनंतापर्यंत बाकी 0 येत नाहीये त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. अखंडपणे चालू आहे. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड अनंतापर्यंत भाग चालला आहे. आणि 45 पुन्हा पुन्हा येतोय म्हणून 45 इज रिकरिंग. पॉईंट आला म्हणून डेसिमल फॉर्म. नुसतं तुम्हाला काल सांगितलं होतं नुसतं 5 असेल इट कॅन बी रिटन ॲज 5.0 रिकरिंग. 5/1 आहे 100 पॉईंट दिला सगळी 1 5 5 0 आला. पुढे परत 1 0 घातला पॉईंट दिला 1 0 0 1 0 0 असं करता येतं. सो एव्हरी रॅशनल नंबर कॅन बी रिटन इन द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. महत्वाची डेफिनेशन हीच व्याख्या मी अशी म्हणतो बा पुढच्या वर्षी तुम्हाला ही व्याख्या अशी आहे. अ नंबर विच कॅन बी रिटन इन नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म इज कॉल्ड रॅशनल नंबर. इज दॅट क्लिअर? आणि इथे फक्त इथं नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग म्हणतो. नॉन टर्मिनेटिंग नॉट रिकरिंग डेसिमल फॉर्म इज कॉल्ड इरॅशनल नंबर. irrational number. Decimal form of an irrational number is non-terminating, non-recurring. म्हणजे त्या ठिकाणी एखादी संख्या पुन्हा पुन्हा येत नाही. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला इरॅशनल नंबरची उदाहरण सांगतो. रॅशनल कळले का तुम्हाला? रॅशनल संख्या काल सांगितलं की परत p/q. pq कशामध्ये पाहिजे? इंटिजर. आणि क्यू काय नको? 0. म्हणजे काय डोक्यात ठेवायचं? खाली 0 नको फक्त. आणि पी आणि क्यू दोघंही कुठं पाहिजे? आय मध्ये पाहिजे. आय म्हणजे कोण? डॅश 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 -3 -2 -0 1 2 3 दॅट इज द इंटिजर. कळतंय का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड 0 बिकम्स इंटिजर. यातल्या 2 संख्या घ्यायच्या न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म मध्ये यू विल गेट रॅशनल नंबर. दुसऱ्या भाषेत नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म इज कॉल्ड रॅशनल. आता इरॅशनल. आता इरॅशनल कशाला? याला अपरिमेय म्हणतात आणि याला म्हणतात अपरिमेय. इरॅशनल नंबर अशा वर्गमुळाच्या 2 पद्धती आहेत बघा. 2 प्रकार सांगतात. आणि हे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग बघा बरं. एक्झाम्पल 0.10 100 1000 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश. बघा बघा पॉईंट आहे का? डेसिमल
नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म आहे का? आहे. नॉन तर रिकरिंग. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा येतो का? अंक बघा बरं. एक आहे का लगेच? नाही. 10 आहे का? इथं कुठं आहे? 101 आहे का? 101 नाही. 10 आहे का? नाही. म्हणजे एखाद्या संख्या, एक संख्या किंवा संख्येचा गट, नंबर अँड नंबर और ग्रुप ऑफ नंबर ऑक्युअर अगेन अँड अगेन, then it is called recurring. But here no any number and no any group of number occur, so there is non-recurring. And dash is, so it is a non-terminating. अखंडपणे. त्यानंतर 10.1 2 3 5 7 8 2 5 1 3 5 6 7 8 9 10. बघा 1 परत येतोय का? नाही. 12 येतोय का? नाही. 123 नाही. 1235 नाही. कुठलाही संख्या किंवा अंकगट परत येत नाही. सो इट इज अ डॅश म्हणजे नॉन टर्मिनेटिंग. पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून नॉन रिकरिंग. पॉईंट आला म्हणून डेसिमल फॉर्म. अशी किती काही गणितं घेता येते. त्याचप्रमाणे रूट मधल्या नंबर्स, असे रूट मधले नंबर की ज्याचं रूट तुम्हाला काढता येत नाही. फॉर एक्झाम्पल रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8, रूट 10, रूट 11 एक्सेट्रा. यांचे रूट आपल्याला सांगता येत नाही. दीज आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स. बट root 1 is equal to 1, root 4 is equal to 2, root 9 is equal to 3, root 16 is equal to 4. These are the rational numbers because we know the root of that numbers. याला rational number म्हणायचं कारण त्याचं रूट तुम्हाला सांगता येतंय. These are the rational. But यांचं रूट तुम्हाला सांगता येत नाही म्हणून are called irrational number. कळलं का? rational आणि irrational अशा नंबर्स की ज्याचं रूट आपल्याला सांगता येत नाही इज कॉल्ड इरॅशनल नंबर. ज्यांचं रूट तुम्हाला सांगता येते दॅट इज कॉल्ड रॅशनल. बघा बरं, रूट 100 काय आहे? रॅशनल. करेक्ट, रॅशनल. आणि रूट 101 काय आहे? इरॅशनल. आता आपल्याला जसं आपण काल मागच्या पिरियडमध्ये आपण रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर दाखवले, तसंच आता आपण इरॅशनल नंबर हे नंबर लाईनवर दाखवणार आहोत. आता आणखी एक डेफिनेशन सांगून ठेवतो. रिअल नंबर. रॅशनल अँड irrational numbers form real numbers. Includes rational and irrational numbers both किंवा rational and irrational number together are called rational number. Together called एकत्र रॅशनल इरॅशनल मिळून रिअल नंबर तयार होतात. रिअल मीन्स व्हॉट? रॅशनल अँड इरॅशनल. आता आपण वी लर्न हाऊ टू ड्रॉ रॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन. नाउ वी लर्न टू ड्रॉ इरॅशनल नंबर्स ऑन द नंबर लाईन टू शो that root 2, root 3, root 5, root 7, root 6, root 8 on number line. ओके. किंवा त्याला असा प्रश्न आहे पहा, शो द नंबर्स. हा ठीक आहे. शो root 2, root 3, root 5, root 7, root 6, root 8 on number line. प्रश्न समजला? ओके.
आता मी तुम्हाला रूट 2 नंबर लाईनवर दाखवायला शिकवतो. पहा आता मी फळ्यावर एक नंबर लाईन काढलेली आहे, 2 नंबर लाईन काढलेली आहे. ओके, आता यासाठी एक छोटी जागा आहे सांगतो आधी समजून घ्या. समजा रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 6, रूट 7, रूट 8, रूट 10, रूट 11, रूट 13, रूट 10 काय असेल. ह्या नंबर लाईनवर आपण एक राईट अँगल काढणार आहोत. टू ड्रॉ राईट अँगल, आणि त्याचा जो हायपोटेनस आहे, द लेंथ ऑफ दॅट हायपोटेनस इज नथिंग बट आवर नंबर. ओके, मग राईट अँगल का दाखवायचं आहे? 2 साईड्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावर आपण हायपोटेनस ही जी आहे ती आपल्या एरियाचा नंबर असणार आहे. मग मराठीत सांगतो बघा, अशा 2 संख्या शोधा ज्यांच्या स्क्वेअरची सम 2 येईल. बघा, 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1 आणि 1 + 1 2 आला. म्हणजे 2 संख्या सापडल्या, 1 आणि 1. अशा 2 संख्या शोधा ज्यांची स्क्वेअरची सम 3. बघा, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, यांची बेरीज केली आहे 5. तर इथे 5 आहे. म्हणजे 1 चा 2 चा स्क्वेअर म्हणून 1 आणि 2 ही जोडी मिळाली. 1 चा स्क्वेअर आणि 2 चा 3 चा स्क्वेअर घेतला. हे झालं 9 आणि 1 10. बघा, 1 आणि 3, 9 4 13 होईल. म्हणजे 3 आणि 2 बरोबर. पण हे मध्ये अंक कसे येतील? मग रूट 2 चा पण स्क्वेअर करा, स्क्वेअर रूट निघून जाईल. रूट 3 चा पण स्क्वेअर करा, रूट 5 चा पण स्क्वेअर करा. बघा, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. आता याच्यामध्ये शोधा 3 बेरीज कुणाची? हे बघा, दोघांची बेरीज बघा, 2 + 1 म्हणजे रूट 2 आणि 1. म्हणजे रूट 3 दाखवायसाठी तुम्हाला रूट 2 काढावं लागेल. असं झालं. त्यामुळे मी हे दोघं जर तुम्हाला एका ह्याच्यात दाखवणार आहे. नीट लक्ष द्या. 6 कोणाची बेरीज येते बघा, हे बघा 5 आणि 1. किंवा रूट 2 आणि 2. 7 कोणाची बेरीज येते? हे बघा, इथे 5 आहे आणि हे बघा. पण रूट 2 आणि रूट 5 दाखवणार. त्यासाठी आपण 7 कसा घ्यायचा बघा, 3 आणि 4 साध्या बघा, 3 आणि 4 7. 3 आणि 4, रूट 3 आणि 2. रूट 8 कुठे आहे बघा बरं. रूट 8 कसं दाखवणार? रूट 6 ची स्क्वेअर बघा बरं, 8 कुठे येते का? रूट 8. रूट 2, रूट 3, रूट 4, रूट 5, रूट 6. ठीक आहे. रूट 7 काढायचा. 7 हा 1 आणि रूट 7 11 9 नाही 7 आणि 4 11. ठीक आहे. हे दोघं घेतलं ते चालते. काही कळलं का काय चाललंय, काय सांगतोय? ह्या दोघांना अशा 2 संख्या शोधायच्या ज्यांच्या स्क्वेअर केला आणि ऍडिशन केली की ही रूट मध्ये संख्या आली पाहिजे. एकासाठी करतोय हे सांगतो का?
√2 दाखवायचा ना. पहिल्यांदा √2 आणि √3 दाखवतो इथे. तीच आकृती रिपीट करतो, नीट लक्ष द्या. आता त्यासाठी सुद्धा अप्रॉक्सिमेट मेजर घेणार आहोत. एवढं घेतो आपण 1 सेंटीमीटर. आता इथे युनिट या गृहीत धरू आणि 1 युनिट म्हणजे 2 सेंटीमीटर घ्यायचं. 1 युनिट किती घ्यायचं? 2 cm घ्यायचं. पट्टीमध्ये 2 cm घेतलं. हे 1 cm चे मेजर आहेत. इथं किती म्हणतो मी? 1. इथं किती घेतो? 2. कळलं का? दॅट इज द 1 युनिट. पण ऍक्च्युअली किती आहे? 2 सेंटीमीटर. का बरं? आपली आकृती सुटसुटीत दिसावी म्हणून. कळतंय का? समजून घ्यायचं. खूप छोटी येईल मग असं नाही, फक्त खूप छोटं दिसतंय म्हणून ते जरा व्यवस्थित दिसावं म्हणून. आता बघा, हे दोन आहेत ना, या राईट अँगलची साईड घ्यायची. एक साईड एक घ्यायची, दुसरी पण एकच घ्यायची. हे युनिट या सगळं करा. हे घेतलं 1. राईट अँगल म्हणजे असं 90चा मान सोडावा लागतो ना. मग प्रोटेक्टर घ्यायचं. हे 1 आहे ना, इथं ठेवायचं. बरोबर 90वर मांडायचं. असं मांडलं तरी चालतं. ओके. आणि याच्यातून एक बाण सोडायचा. काय केलं कळलं का? समजलं का मी काय केलं? ही 1 साईड घेतली, 90चा बाण सोडला. आता मी काय करणार? हे कोण घेतलं? मला जागा लागते. ओके. आता पहा, दुसरी बाजू पण किती 1 असेल. मग हे राऊंडर घ्यायचं. राऊंडर हे जे अंतर हे 1 आहे ना. आता याच्यात हे नाही आहे की आता हे अप्रॉक्सिमेट काढतो. अंदाजे तुम्ही समजून घ्या. इथे ठेवायचं, बरोबर 1 घ्यायचं, इथे ठेवायचं आणि चाप मारायचं. ओके. किती घेतलं मी? खाली 1 घेतलं. एवढ्याच अंतराचा एक चाप मारला म्हणजे हे पण 1 झालं. इथं ए म्हणा, इथं बी म्हणा, इथं पॉइंट सी म्हणा. ए आणि सी जोडा. आता बघा, इन राईट अँगल ट्रायंगल ABC by Pythagoras theorem, it is hypotenuse. AC square is equal to side 1 square plus side 2 square. AB is 1, BC is 1, so 1 square plus 1 square, 1 plus 1 becomes 2. आपले AC काढायचे, स्क्वेअर नको आहे म्हणून किंग स्क्वेअर बोथ साइड. स्क्वेअर निघून जाईल, हा रूट मध्ये जाईल म्हणजे हा AC हा √2. आता हे लोखंड टोक इथे ठेवायचं आणि सस्पेन्शन टोक सी वर ठेवायचं आणि असं ड्रॉ करायचं. ओके. हा जो आर्क आहे आपल्या लाईनला जिथे भेटेल दॅट इज √2. इज दॅट क्लिअर? दॅट इज द √2. संपलं. √2 असं दाखवायचं. परत पहा, इथं ए, इथं बी. काय करायचं? प्रोटेक्टर 90 घ्यायचं. 90 डिग्रीचा अँगलचा एक बाण सोडायचा. राऊंडर मध्ये एकच घ्यायचं.
पट्टीने जोडायचं. हा वन याला सी नाव द्यायचं. याचं लिहायचं इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी पायथागोरस थेरम AC square is equal to AB square plus BC square. Put the values. AC square is equal to 2. Taking square root both side, you will get root 2. राउंडर घ्यायचं, लोखंड टोकीत ठेवायचं, सिस्पेन्स टोकीत ठेवायचं आणि असं चाप मारायचं. दॅट इज द रूट 2. मला वाटतं सर्वांना रूट 2 समजला असेल. 2 ला काढून दाखवला. आता रूट 3 सुद्धा रूट 3 साठी रूट 2 लागतो. म्हणजे तुम्हाला आधी रूट 2 काढावं लागेल. रूट 2 काढला बरोबर. आता रूट 2 इथे बघा, याच्यावर ठेवायचं प्रोटेक्टर आणि 90चा बाण सोडायचा. बाण सोडायचं. राईट. म्हणजे इथून इतकं अंतर रूट 2 आहे बघा. एक बाजू झाली बघा, एक बाजू झाली. आता एक घ्यायचं दुसरं. सेकंड साइड इज 1. आय थिंक इट इज 1 आहे ना. एवढं अंतर घ्या आणि राउंडर घ्या. राउंडर मध्ये 1 युनिट घ्या. ए बी इथं हा बी इथं आहे, इथं सी आहे, इथं डी म्हणा, इथं ई म्हणा. पट्टीने ए आणि ई जोडा. चालेल. आता बघा ए डी ई इन ट्रायंगल डी बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस इज ए. ए स्क्वेअर इज इक्वल टू बघा ए स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर बरोबर ही साइड एडी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. एडी किती आहे रूट 2 आणि डी किती आहे 1. रूट आणि स्क्वेअर लिहून जाईल म्हणजे 2. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड म्हणजे ए इज इक्वल टू रूट 3. ही जी ए हे रूट 3 आहे. मग काय करायचं, लोखंड टोक परत ठेवायचं आणि इथं ठेवून चाप मारायचा. इथं आला रूट 3. कळतंय का. परत पहा हा जो रूट 2 आहे इथं प्रोटेक्टर ठेवून 90चा बाण सोडायचा. राउंडर मध्ये 1 युनिट घ्यायचे. इथं ई नाव दिलं, इथं डी नाव दिले. पट्टीने जोडायचे. लोखंड टोकीत ठेवायचं, सिस्पेन्स टोकीत ठेवायचं आणि चाप मारायचा. इथे रूट 3. आता रूट 3 कुठं लागतो आणि लागतो हा रूट 5 आहे का. नाही रूट 3 चे नाव. रूट 7 दाखवायचं तुम्हाला. त्यासाठी रूट 3 लागतो. म्हणजे तुम्हाला रूट 7 दाखवायचं असेल तर तुम्हाला अशी आकृती काढावी लागेल आधी. म्हणजे रूट 3 काढावं लागेल आणि इथून इतकं अंतर रूट 3 आहे म्हणजे इथून तुम्हाला बाण सोडावं लागेल. आता नीट पहा बरं का. आता मी दाखवतोय रूट 7. इथून 90चा बाण सोडला रोटेटरने. बाण सोडून द्या. पुढे पुढे रूट 7 ही जोडी काय बघा रूट 3 आणि 2 म्हणजे एक बाजू झाली रूट 3. आता दुसरी बाजू 2 पाहिजे. 2 म्हणजे किती 4 सेंटीमीटर. हे एक एवढंच आहे. 2 इथपर्यंत बघा. मी इतकं अंतर घ्यायचं राउंडरमध्ये 2 इतकं. याला पी म्हणा, याला क्यू म्हणा. एखादं पुस्तक वाटलं असं मला लक्षात यायला लागलं ना.
पट्टीने हे दोघं जोडायचे. लोखंड वगैरे ठेवायचं, सिस्पेसिस वगैरे ठेवायचं, इथून चाप मारायचा असा. हा रूट 7 बघा बरं का. ट्रायंगल ए पी क्यू, इन ट्रायंगल ए पी क्यू बाय पायथागोरस थेरम हा राईट अँगल झाला, हायपोटेनस होईल ए क्यू. ए क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए पी स्क्वेअर आणि पी क्यू स्क्वेअर. ए पी किती आहे? √3. पी क्यू किती आहे? 2. स्क्वेअर रूट गेलं, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. कळतंय का नाही? अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. मी तुम्हाला √2 दाखवला, √3 दाखवला, √7 पण दाखवला. वेगळं तुम्हाला फक्त √5 दाखवायचं असेल तर अतिशय सोपं 1 आणि 2. मग काय करा तुम्ही? हे लक्षात आलं तुमच्या? आधी दाखवतो तुम्हाला √5 दाखवतो कसं करायचं. हे पहा, एक बाजू 1 आहे, एक बाजू 2 आहे. मोठी बाजू घेऊ आपण 2. 2 इथून इथपर्यंत 2 युनिट झालं. 90चा मान सोडायचा. इथं ए म्हणून, इथं बी म्हणून 90चा मान सोडला. आपण 2 घेतलं ऑलरेडी, आता राहिलं 1. हे 1 इतकं आहे बघा. राऊंडर मध्ये घ्यायचं, चाप मारायचा, पट्टीने जोडायचं. हे झालं √5. लोखंड वगैरे ठेवायचं. इथं आला √5. मी तुम्हाला √5 पण दाखवत आहे. आता हे झालं बरं का. √6 कसं दाखवणार? √2 दाखवणार. √2 दाखवणार हे बाई. असं असं इथं √2 आला की नाही? हा √2 झाला. इथं बाण सोडायचा. √2 आलं म्हणजे √2 आलं की नाही? इथं 2 घ्यायचे. 2 √7 आला. √8 त्यासाठी √7 काढायचं. √7 आहे सध्या आणि 1 घ्यायचं. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं? 90चं बाण सोडायचं. इथं 1 घ्यायचं. हे इथं जोडायचं. इथे √8. 10 कसं दाखवणार? 1 आणि 3 आहे ना, किती सोपं आहे बघा. 1 आणि 3 दाखवायचं. 3 घेऊ आपण. 3 हे बघा, 0 1 2 आणि हे 3 आहे. इथं बाण सोडायचं. 3 घेतला, 1 राहिलं. 1 म्हणजे एवढं लागतं. हे आणि हे जोडायचं. अशा पद्धतीने तुम्ही इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर दाखवू शकता. या ठिकाणी आपलं हे चॅप्टर, दॅट चॅप्टर इज ओव्हर. यू कॅन सॉल्व 1.4 very easily. Listen, read carefully, and after that solve. There is one activity. Show the number √5 on number line, √7 on number line. √7 दाखवलेलं आहे मी. √5 पण इथं आहे बघा. √2 पण दाखवायचं आहे तुम्हाला. मी दाखवला होता. हा कोणता दाखवला आता? √11. मला वाटतं √10 दाखवलेलं आहे इथे. √30 किती सोपं आहे बघा. 30 3 आणि 2 आहे. हे बघा, 3 याला वाढवायचं आणि इथं 2 घ्यायचं. मग बाण मारायचं. ट्राय करा. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.